तर सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या प्रचार सभेच्या निमित्तानं 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. आज सोलापूर आणि माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज या सभेला उपस्थित असलेले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले होळकर साहेब, रघुनाथ बाबा नाईक निंबाळकर साहेब, अभिजित आबा, दोन्ही उमेदवार धैर्यशील भैया आणि प्रणितीताई, मंचावर महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष तसेच इतर मित्र घटक पक्ष सर्वांचेच मंचावर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले या पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच ज्येष्ठ मंडळी, सर्व पक्षातील नेते मंडळी, माता भगिनी आणि मित्रवर्ग, या लोकसभेची निवडणूक पाहताना तुम्हा सर्वांना आव्हान आहे की एक विचाराची लढाई म्हणून आपण या सर्वांकडे पाहिलं गेलं पाहिजे. पुरोगामी विचार, जो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला, जो होळकरांनी पुढे नेला, त्याचबरोबर शाहू फुलेंनी तो जोपासला, आंबेडकरांनी तो पुढे नेण्याचं काम केलं. तिथून तोच इतिहास यशवंतराव चव्हाण साहेब असतील आणि त्यांचे शिष्य पवार साहेब असतील, त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे साहेब असतील, पंत साहेब असतील, मोहिते पाटील साहेब असतील आणि सांगोल्यामध्ये आम्ही शेतकरी कामगार पक्ष म्हणून आबासाहेबांचे 50 वर्ष हाच पुरोगामी विचार तेव्हा ठेवायचं काम आपण केलेलं आहे. हा पुरोगामी विचार समोरच्या सत्ताधाऱ्यांना कळणार नाही. पुरोगामी विचार म्हणजे सर्व समानतेचा विचार, जो जाती धर्माला मानत नाही, जो पुरुष स्त्रीला मानत नाही, जो भांडवलदार नोकरदार मध्ये फरक करत नाही, जो शेतकरी कामगारामध्ये फरक करत नाही, हा पुरोगामी विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आता वेळ कमी आहे, भाषण करायला खूप मोठं करता येईल, पण तुम्हाला आव्हान करतो, काही गोष्टी आहेत ज्या 2014 साठी बऱ्याच लोकांचं, इथे असलेल्या लोकांचा पाय घसरला. 19ला तीच चूक केली. 14 साली सांगितलं की काँग्रेसच्या सरकारनं किंवा त्या काळच्या आघाडीनं एक काळा पैसा उभा केलाय. स्विस बँकेमध्ये खूप मोठा पैसा आहे आणि तो जर तो काढून आणला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रक्कम एवढी जमा होईल. या पद्धतीचं एक गुरळ आपल्या सर्वांना घातला. आत्ताची तरुण मंडळी जाणत असेल, 10 वर्षा पाठीमागं तीही तरुण मंडळी त्यांच्या पाठीमागं आता काहीतरी नवीन होणार आहे या भावनेने त्यांच्या पाठीमागे गेली आणि सत्यात 5 वर्षामध्ये तसं काही झालंच नाही. स्विस बँकही काय नाही माहिती आणि कुणाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये नाही आले. आणि त्यानंतर त्यांनी परत एक बॉम्ब टाकला की प्रत्येक हे काळा पैसा हे भारतातच आहे म्हणून त्यांनी करन्सी एक्सचेंजचा प्रकार करून पाहिला. त्यामध्येही सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. अशा पद्धतीने एक भुरळ घालून प्रत्येक वेळेस इलेक्शनच्या समोर काहीतरी मतदाराला सांगायचं आणि सातत्याने भुरळ घालून मतदान घ्यायचं आणि सत्य द्यायचं काम करत आहे. पण 10 वर्ष झाले आपण एवढे मागं पडलेलो आहे. ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे, ज्या थरावर राजकारण चाललेलं आहे, ते सर्व आपण आता टीव्हीवर पाहतोय. कोणत्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि या देशामध्ये राजकारण चाललेलं आहे. त्याचबरोबर हा झाला एक त्यांच्या पॉलिसीचा भाग, जे सातत्याने चुका करत चाललेले आहेत. कारण का ज्याला ज्ञानच नाही कोणत्या गोष्टीचं, जे म्हणतायत की आता मोठ्यांवर कधी टीका करू नये, पण ज्याचं शिक्षणामध्ये कोणतं अर्थकारणामध्ये काही सहभागच नाही, अशा पद्धतीचं जर राजकारणाच्या प्रमुख केंद्रस्थानी बसवलं तर अशी गत आपल्या राज्याची होणार आहे. एकेकाळी मनमोहन सिंग होते त्यावेळेस अर्थकारण एवढं चांगलं होतं की लोक विचारायची की आपला रुपयाची किंमत एवढी कमी का? ती मुद्दामूनच आपण 1 रुपयाची किंमत कमी ठेवली
कारण का आपला उद्योगधंदा जो करणारा माणूस आहे, आपले जे प्रोडक्ट आहेत ते निर्यात झाले पाहिजे, त्यांचे जे येणार आहेत त्याच्यावर अधिकचा टॅक्स बसला पाहिजे. त्यामुळे तिकडून येणारे प्रोडक्ट हे आपल्या इथं कमी लोक विकत घेतील, आपले प्रोडक्ट हे बाहेरच्या देशामध्ये जास्ती जातील आणि आपल्या देशात पैसा जास्ती खेळत राहील. ही एक दूरदृष्टी असणारा नेता त्या काळी असायचा. पण आता ती परिस्थिती नाहीये. त्याचबरोबर हा झाला अर्थकारणाचा भाग. आपला शेतकरी कशामध्ये जातो हेही आपल्याला माहिती आहे. ज्या पद्धतीने शेतीचा भाग आहे की आपल्या ज्या शेतीमध्ये जे उत्पन्न येते त्याला भाव नाही, निर्यात बंद करायची, इथं साठवण वाढवायची आणि त्या शेतीमधून उत्पन्न झालेल्या मालाला हा भाव कमी होणार आणि जे शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 रुपये जायचे तेही त्यांनी शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 रुपये न जाता ते भांडवलदारामध्ये कसे जाता येईल या पद्धतीनं राजकारण केलेलं आहे. ह्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी जमत नाही. ज्या काळी पवारसाहेब कृषी मंत्री होते, केंद्रीय मंत्रिमंडळात होते, हजारो कोटींची बिनाशर्त कर्जमाफी केली. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना बळ द्यायचं काम पवारसाहेबांनी मागच्या कालखंडामध्ये केलं. एक काळ असा होता, पुलोचं सरकार झालं होतं, पवारसाहेब मुख्यमंत्री होते, सुशीलकुमार शिंदे त्यामध्ये मंत्रिमंडळात होते, आबासाहेबही होते कृषी मंत्री म्हणून. त्या काळी सुद्धा आबासाहेबांच्या माध्यमातून या पूर्ण शेतकऱ्यांचं कर्जमाफी झालं. अशा पद्धतीचे एक दूरदृष्टी ठेवणारं राजकारण, सुसंस्कृत राजकारण हे आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे. पण आजकालचं जे सरकार आहे हे शेतकऱ्यांची गळचेपी करण्यापलीकडे दुसरं काही करत नाही. इथं हजारो करोडांचे रोड झाले, पण एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जो सगळ्या शेतकऱ्यांना लागणार आहे, उद्योगधंद्याला लागणार आहे, जो सातत्याने बोलला जातो, पवारसाहेबही बोलतात, विजयदादाही बोलत होते, आबासाहेब बोलत होते, जे नद्या जोड प्रकल्प आहे जो विदर्भात पण आहे, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे समस्या आहे. पाण्याची समस्या एवढी आहे जे अमेरिकेमध्ये कित्येक वर्षापूर्वी झालं, तिथं कालवे जोडले, नद्या जोडल्या, अशा प्रकारे तिथं प्रयोग झाला. त्यावेळी तिथल्या सरकारवर विरोधाची टीका झाली. पण आज तो देश स्वावलंबी आहे आपल्या पाण्यासाठी. हाच प्रयोग महाराष्ट्रात का होऊ नये, हाच प्रयोग देशात का होऊ नये. तुम्ही हजारो करोडचे रोड बांधू शकता, पण तुम्ही या नदी जोड प्रकल्प करू शकत नाही, कारण का तो शेतकऱ्याच्या हिताचा आहे. तुम्हाला रोड हवेत, कारण का त्या मोजक्या उद्योजक जे आहेत, जे ठराविक टक्केवारी 5%, 10% पूर्ण देशामध्ये असतील, त्यांच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे, त्यांचं अर्थकारण वाढवायचं आहे आणि परत निवडणुकीमध्ये वापरायचं आहे. अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. आपण हे सातत्याने मागचे 10 वर्ष चुका करत आहात. तुम्हाला एवढंच आव्हान करतो, एक तरुण मित्र म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो, बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही, इतक्या गोष्टी आहेत. पण आपण आता कमी वेळ राहिलेला आहे, 10 दिवस राहिलेले आहेत. अशा पद्धतीने 7 तारखेला जो आपला मतदानाचा दिवस आहे त्यावेळेस आपल्याला महाविकास आघाडीच्या पुरोगामी विचाराच्या पाठीमागे राहायचं आहे, धैर्यशील भैयाच्या पाठीमागे राहायचं आहे, प्रणिती ताईच्या पाठीमागे राहायचं आहे. त्यामुळे येईल त्या 7 तारखेला सोलापूरमध्ये पंजाला मतदान करायचं आहे आणि माढ्यामध्ये 1 क्रमांकाचं जे बूथ असणार आहे ते 2 नंबरचा क्रमांक धैर्यशील मोहिते पाटील याच्या समोरचं तुतारी घेतलेल्या माणसाचं चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या दोघांना आशीर्वाद देऊन खासदार करायचंय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. डॉक्टर साहेब, यानंतर सतीश देशमुख सर आपली कविता सादर करतील. सतीश देशमुख सर. आदरणीय विजयदादा साहेब आणि आदरणीय पवार साहेब यांची पाठीमाग भेट झाली आणि साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता आदरणीय विजयदादांना भेटले. त्या भेटीवर मी कविता लिहिली. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळा भेटच होती. माध्यमांमुळे एकमेकांच्या गळ्यात पडता आलं नाही, हीच एक मर्यादा होती, नाहीतर ती गळा भेटच होती. ही भेट राजकारणाच्या आणि विचारांच्या पलीकडची होती. अनेक दिवसानंतर दाटून आलेल्या भावनांची ती मोकळी वाट होती. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळा भेटच होती. ही भेट महाराष्ट्राला ऊर्जा देणारी होती, भविष्यातल्या विकासाची नांदी होती, अंतरीचा दुरावा दूर करणारी होती. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळा भेटच होती. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, ती दिव्यता त्या दोन्ही हातात होती आणि मनात मात्र विचारांची भव्यता होती. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळा भेटच होती.
बोलता न आलेल्या गोष्टींसाठी नजरेची इशारत काफी होती. शब्द सुद्धा न करता बरंच काही बोलता येतं. भावनांची वाट मोकळी होते याची जाणीव फक्त त्या दोघांनाच होती. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळाभेटच होती. ही भेट जशी ऐतिहासिक होती तशीच ती भावी पिढीसाठी आदर्श होती. नातं कसं जपावं आणि आयुष्यभर कसं टिकवावं याचा ती वस्तुपाठच होती. ती साधीसुधी भेट नव्हती, ती गळाभेटच होती, ती गळाभेटच होती. धन्यवाद सर. यानंतर तुमच्या आमच्या सर्वांचे सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेते सन्माननीय अभिजितदादा पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होतो आणि या देशाचे नेते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आज श्रीमंतजी भूषणसिंहजी राजे होळकर, प्रवीणदादा गायकवाड, सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील, शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव, उपनेते शरद भाऊ कोळी, जिल्हा प्रमुख आमचे सहकारी संभाजीराजे शिंदे, शेकापाचे नेते अनिकेत भैया देशमुख, रघुनाथ राजे निंबाळकर, काँग्रेस आयचे ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या पाटील, राहुलजी शहासाहेब, पंढरपूर शहराध्यक्ष सुभाषदादा, सक्सेनाताई सलगर, महेशजी माने, विजयजी कौतडे मेंबर, संदीपजी मांडवे, सुवर्णा शिवपूजा मॅडम, श्रेयाताई भोसले, प्रथमेश पाटील, चंद्रशेखर कोंडबैरी, गणेशदादा पाटील, दीपकदादा पवार, दीपकदादा वाडदेकर, किरणदादा घाडगे, मिलिंदजी गोरे, अण्णा शिरसट, जयवंतजी मानेसाहेब, अमरजी सूर्यवंशी, बजरंगदाजी बागल, मोहोळचे नेते संजय अण्णा क्षीरसागर, सुधीराबा भोसले, औदुंबरजी महाडिक, भारताबा भोसले, आमचे मित्र गंगेकर मेंबर आणि सर्वच आता आपचे अध्यक्ष, सर्व उपस्थित पाटील साहेब, समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, माझे सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू, सोलापूर लोकसभेच्या व माढा लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत आणि एवढ्या भव्य पद्धतीनं आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी आलात. आज खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ताई आणि भैया प्रचाराचा आणि मुद्द्याचा विषय आपण कुठेतरी विसरतोय आणि समोरून काहीतरी बोललं जातोय, आपण काहीतरी बोललं जातोय आणि मुख्य विषय आपण उद्याच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये काय करणार आहोत आणि इथं बसलेल्या समोर पंढरपूरकरांच्या सोलापूर जिल्ह्याच्या मनामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थानं बोलणं आवश्यक आहे. मला असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्यामध्ये वरदायीने असणाऱ्या उजनी धरणाला 123 TMC पाणी असून देखील आज अडचण निर्माण होते. पाण्याचं नियोजन होत नसल्यामुळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये भीमा नदी पात्राला पाणी वाटपामध्ये पाणीच साहेब शिल्लक ठेवलेलं नाही. पाणी शिल्लक ठेवलेलं नसल्यामुळं पुढच्या काळामध्ये सोलापूरची दुसरी पाईपलाईन झाल्यानंतर त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला उद्या पाणी मिळणार नाही आणि मग त्यावेळेस मात्र शेतकऱ्याचे काय हाल होतील जे आज कॅनॉलवरच्या शेतकऱ्याचे होत आहेत. त्यासाठी आपल्याला उजनी धरणापासून कर्नाटकच्या बाँड्रीपर्यंत
आपल्याला हायड्रोलिक पद्धतीचे मराठवाड्यामध्ये बांधण्यासारखे 10 मीटर उंचीचे बंधारे हे त्या ठिकाणी बांधावं लागतील आणि त्याच्यामध्ये 22 ते 20 टीएमसी पाणी त्या ठिकाणी बसतंय. त्याचा सर्वे देखील 10 बंधाऱ्याचा झालाय आणि हे प्रश्न केंद्र सरकारच्याकडून खासदारांनी सोडवण्याची पुढच्या काळामध्ये भूमिका घेणं आवश्यक आहे. पाण्याचा प्रश्न, योग्य नियोजन, पाण्याची साठवणूक वाढवणं हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला चिंताग्रस्त. कारण दुष्काळ परिस्थिती आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये आज कुठलीही उपाययोजना होत नाहीत. आज पाण्याच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत ते भविष्यात होणार नाही. त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आज या पंढरपूरमध्ये असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असताना पुणे जिल्ह्यातून येणारं घाण पाणी जे उजनी धरणात येत आहे. आज उजनी धरणात घाण पाणी येत असल्यामुळं उजनी धरणाचा पाण्याचा टीडीएस आपल्या नदीला येत असताना 3000 टीडीएस आहे. आपल्याला प्यायला 100 टीडीएस पेक्षा कमी पाणी पाहिजे, परंतु 3000 टीडीएसचं पाणी आपल्याला येतंय. ही खऱ्या अर्थानं खंत आणि अडचणीची गोष्ट आहे. आज नदीकाठचं असेल, त्या नदीचं पिणाऱ्या पाण्यावरती सगळे लोक आज आजारी पडतायत. कॅन्सरचं प्रमाण आज 40 माणसामागे एकाला ह्या नदीच्या पाणी पिणाऱ्यावरती त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. आज किडनी स्टोनचं प्रमाण वाढलंय, किडनी डॅमेजचं प्रमाण वाढलंय, आजार वाढलेत. त्याच्यासाठी आपल्याला ह्या उजनी धरणामध्ये, भीमा नदीमध्ये घाण पाण्याचं जे मिश्रण होतंय ते आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. नमामी चंद्रभागेसारखा प्रोजेक्ट घेतला, परंतु तो बंद झाला. आज पंढरपूरचं सगळं घाण पाणी आज देखील नदीमध्ये त्या ठिकाणी गटारीचं जात असल्यामुळं पंढरपूरपासून खालना असणाऱ्या सगळ्या गावांची आरोग्याची खूप मोठी गंभीर परिस्थिती झाली आहे. त्यामुळं आपल्याला ह्याचं देखील नियोजन करावं लागणार आहे. आज आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज लाईटच्या बाबतीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे. आज आपल्या लाईटच्या साठी 220चे असतील, 132चे असतील, 33 केव्हीचे असतील, सबस्टेशनची किती गरज आहे. आज त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 6500 डीपी त्या ठिकाणी धैर्यशील भैया कमी आहेत आणि मग त्याच्यामुळे आपली लाईट त्या ठिकाणी 6 तासात 10 वेळा ट्रिप होती. आज आपल्या शेतकऱ्याला लाईटचा देखील प्रश्न मोठा झालाय. कॅनलच्या पाळीचं नियोजन झालं नाही. मी नेहमी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं, आज उजनी धरण ऑक्टोबर महिन्यामध्ये 94 टीएमसी पाणी धरणामध्ये होतं, परंतु 94 टीएमसी पाणी असताना आज आपल्याला नदीला 3 पाळ्या सोडल्या, 5-5 टीएमसीच्या 15 टीएमसी, कॅनलला 2 पाळ्या सोडल्या 6-6 टीएमसीच्या 12 टीएमसी, 15-6, 15-12 27 टीएमसी, 2 पाळ्या त्या ठिकाणी 2-2 टीएमसीच्या बोगद्याला सोडल्या 4 टीएमसी, पाणी झालं 31 टीएमसी. 8 टीएमसी पाणी बाष्पीभवन होतं वर्षभरामध्ये, 39 टीएमसी. 94 टीएमसी पाणी हे धरणात होतं आणि आज 39 टीएमसी खर्ची झालंय. आणि आज देखील आपल्याला सांगितलं जातंय की कॅनलला पाणी सोडायला नाही. आज त्या कॅनलच्या दाराच्या खाली पाणी गेलंय. मग 66% प्लस असणारं धरण -40% झालं, म्हणजे 100% धरण हे कसं काय संपलं, याचं देखील नियोजन करण्याची गरज भविष्य काळामध्ये आहे. आज त्या ठिकाणी पंढरपूर हे सगळ्याचं आराध्य दैवत आहे. त्या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध संत झालेत. त्या संतांना त्या ठिकाणी आपल्या लोकांना स्मरणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये संत विद्यापीठ होणं आवश्यक आहे. या संत विद्यापीठाच्या माध्यमातून सगळ्या संतांचा अभ्यास होईल. या पुढच्या पिढीला संतांनी केलेलं कार्य आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि संतांच्या माध्यमातून या राज्याची, या देशाची त्या ठिकाणी पुरोगामी चळवळ आपल्याला बळकट करता येईल. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने, 40 साखर कारखाने आहेत. आज 40 साखर कारखाने आहेत, परंतु आपल्यामध्ये सहकारामध्ये काम करण्यासाठी माणसं स्किल्ड मिळत नाही. त्यासाठी सहकाराचं एक विद्यापीठ देखील सोलापूरला होणं गरजेचं आहे. आज पंढरपूर तालुक्यामध्ये आज इतका मोठा तरुण वर्ग आहे. पंढरपूरच्या कडेला बघितलं तर त्या ठिकाणी 5 ते 6 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईला नोकरीसाठी जातात. का तर आमच्या इथे MIDC नाही. आज त्या ठिकाणी MIDCचा प्रश्न खूप मोठा आहे. तो MIDCचा प्रश्न जर मार्गी लागला तर भविष्य काळामध्ये पंढरपूरची लोक, मंगळवेढ्याची लोक, आपल्या जिल्ह्यातली लोक सोलापूरला जाणार नाहीत. इथंच त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळं MIDCचा प्रकल्प घेत असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लागणाऱ्या गोष्टीचं क्लस्टर देखील पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. चुडे महिलांसाठी जे मिळतात ते पहिले फक्त पंढरपुरातच मिळतात. त्यामुळे चुड्याचं एक क्लस्टर होऊ शकतं.
पेढा आज आपला प्रसाद आहे, पेढ्याचं क्लस्टर होऊ शकतं, कुंकू असेल, बुक्का असेल, तुळशी माळ असेल, ह्याचं देखील क्लस्टर होऊन इथं सर्वसामान्य मुलांना, माता भगिनींना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या धर्मशाळा आहेत. मराठा भवन बांधावं म्हणून संकल्पना आहे, ते देखील होणं उद्याच्या काळामध्ये गरजेचं आहे. त्या ठिकाणी कृषी पर्यटनाला देखील वाव देता येईल. या पंढरपुरात दर्शनाला आल्यानंतर भाविक त्या ठिकाणी दर्शन घेऊन निघून जातो, परंतु त्याला जर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा जर विकास करण्यासाठी, दैनंदिनी वाढवण्यासाठी, अर्थकारण मजबूत होण्यासाठी जर कृषी पर्यटनाचा त्या ठिकाणी पर्याय आपण त्या ठिकाणी उभा केला तर तो देखील पुढच्या काळामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करेल. हा करत असताना त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाचं देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल आणि पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन, तीर्थक्षेत्रातनं निधी देऊन तिथं भाविक जास्तीत जास्त जातील आणि धार्मिक पर्यटन देखील पुढच्या काळात करणं गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पन्न 1 नंबरवरती आहे. 2 नंबरला आपल्या इथं केळीचं उत्पन्न होतं. 3 नंबरला आपल्या इथं द्राक्ष आणि डाळिंबाचं उत्पन्न होतं. आणि मग ज्वारी असेल, त्या ठिकाणी इतके काही पदार्थ आपल्या इथं बनतात, परंतु आपल्या इथं जर त्या ठिकाणी ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्या भागातल्या मग ऊसाच्या माध्यमातून तयार होणारं त्या ठिकाणी साखर असेल, ती साखर निर्यात करायची असेल, द्राक्ष त्या ठिकाणी निर्यात करायचं असेल, डाळिंब निर्यात करायचं असेल, बेदाणा निर्यात करायचा असेल, त्या ठिकाणी आपली मालदंडी ज्वारी असेल, हुरडा त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी ड्रायफ्रूट झालं पाहिजे. त्या ठिकाणी ग्रेडिंग सेंटर करता येईल आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये इथल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येईल. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला, देशामध्ये 24,000 कंटेनर त्या ठिकाणी केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यातली 12,000 कंटेनर ही फक्त सोलापूर जिल्ह्यातनं त्या ठिकाणी झाली आहे. आज ह्या 12,000 त्या ठिकाणी कंटेनर होत आहेत, परंतु त्याच्या सुखसुविधा या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि केळीचं संशोधन केंद्र देखील सोलापूर जिल्ह्याला झालं तर भविष्यामध्ये केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होऊ शकतात. आज सोलापूर जिल्हा दूध संघाची अवस्था अडचणीची असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सरकारचा 34 रुपयाचा GR आहे, लेकिन आम्हाला देखील त्या ठिकाणी 26 रुपये 25 रुपये भाव घ्यावा लागतो, का तर त्याला दुधावरती प्रोसेस होणारं युनिट सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ताकदीचं मोठं नाही. आणि ते जर ताकदीचं मोठं तयार झालं तर भविष्यामध्ये दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी हितच त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन त्याला 2 रुपये शेतकऱ्याला जास्त देता येतील. या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला जर चालना द्यायची असेल, पंढरपूरच्या शेजारी असणारं आज आपण बघतोय शिर्डी, 109-10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शिर्डी आली. आज आपण युगे 28 असताना देखील आज आपलं त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी किती आहे आणि त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या भाविकाचं देखील आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागणार आहे. कारण पंढरपूरला त्या ठिकाणी आज हॉटेलचं बघितलं तर 30 ते 35 हॉटेल त्या ठिकाणी आहेत आणि शिर्डीमध्ये 3,500 हॉटेल आहेत. तिथं तेवढे हॉटेल का झाले तर तिथे येणारा भाविक त्या ठिकाणी तसा येतोय. ते भाविक येण्यासाठी काय करावं लागणार आहे तर भाविक येण्यासाठी पंढरपूरला एक तीर्थक्षेत्रामध्ये एअरपोर्ट होणं गरजेचं आहे, ज्याच्यातून विमानतळातून नीता अंबानी असेल, अदानी अंबानी असतील किंवा संजय दत्त असेल, त्या ठिकाणी मोठमोठे हिरो असतील, ग्लॅमर असेल, हे सगळं पंढरपूरला दर्शनाला आल्याशिवाय, त्याच्यावरती पिक्चर शूटिंग झाल्याशिवाय या पंढरपूरचं महत्व जगभराला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी या ठिकाणी विमानाची सोय असण्यासाठी विमानतळ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पंढरपूरला असलेली रेल्वे ही गरिबाची रेल्वे म्हणून आहे. त्याला एसीचा डबा नाही तर त्याला त्या ठिकाणी 2 टायर 3 टायरचा डबा जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत पुणे आणि मुंबईमधनं येणारा माणसं त्या ठिकाणी जे 5,000-10,000 रुपये खर्चणार आहेत ती पंढरपुरात आल्याशिवाय पंढरपूरचं अर्थकारण त्या ठिकाणी सुधारणार नाही. आणि मग हे करत असताना माझ्या पंढरपूरमध्ये असणारे आज कित्येक त्या ठिकाणी भाविक येतात, परंतु भाविक आल्यानंतर त्यांना मात्र त्या ठिकाणी दवाखान्याची, आज आल्यानंतर आरोग्याची खूप हाल होतात. त्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बांधले, त्याच्यामधून आपल्याला पाहिजे तशा सुख सुविधा मिळत नाहीत. त्या सुख सुविधा देण्याचं काम, त्यासाठी एक सुसज्ज असं एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी पंढरपुरात होणं अपेक्षित आहे. आज खेळ आमचे मुलं त्या ठिकाणी खेळतात, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, टेनिस असेल, कबड्डी असेल, वेगवेगळे खेळ खेळतात, परंतु त्यांच्यासाठी खेळाचं ग्राउंड नाही, त्यांच्यासाठी स्टेडियम नाही, इनडोअर स्टेडियम नाही. हे देखील भविष्यामध्ये पंढरपुरात करणं गरजेचं आहे. आज भाविकांच्यासाठी आज आपण विचार करत असताना या पंढरपुराचा
सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपण बघितलं तर पंढरपुरामध्ये बाहेरचे लोक त्या ठिकाणी आपल्या बेघरांना, आई वडिलांना, अनाथांना त्या ठिकाणी पंढरपुरात आणून सोडतात. परंतु गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी आपण बघितलं, नवरंगी बालकाश्रम असेल, मातोश्री वृद्धाश्रम असेल, बेघर घर असेल, पालवी असेल, अशा कितीतर संस्था आज त्या ठिकाणी नेटानं काम करतायत आणि ह्याच्यामुळं पंढरपुरातल्या बेघर आणि महाराष्ट्रातनं येणाऱ्या लोकांना तिथं आधार दिला जातो. पण त्याच्यासाठी भरीव काम त्या ठिकाणी पुढच्या काळात खासदारांनी करणं देखील अपेक्षित आहे. भविष्य काळामध्ये आपल्याला आज मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे आरक्षणाचे विषय देखील भविष्यामध्ये आवाज उठवून त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे. या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी उदबत्ती असेल, वाती असतील, प्रसाद असेल, खेळणी असतील, अशा कितीतरी क्लस्टर त्या ठिकाणी आपण उभा करू शकतो. कलाकारांसाठी नाट्यगृहाचं त्या ठिकाणी काम चालू आहे, पण गेले 10 वर्ष त्या ठिकाणी नाट्यगृहाचं काम पूर्ण होत नाही. ते देखील पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. दोन्ही उद्याच्या उमेदवारांना माझी या निमित्तानं विनंती आहे की पंढरपुरामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं बांधून ठेवले, लोकांकडनं पैसे घेतले आणि त्यांनी कर्ज काढून, व्याजानं काढून पैसे दिले आणि आज त्यांना घरं मिळत नाही. तो प्रश्न देखील सोडवणं उद्याच्या काळात गरजेचं आहे. आज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय, कॉन्ट्रॅक्टरनं नगरपालिकेवर केस केली आहे आणि त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये आज त्या ठिकाणी माझी सर्वसामान्य लोक ज्यांनी पै जुगळून हा घराचा प्रकल्पामध्ये पैसे घातलेत, ते पैसे देखील त्या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना घर मिळत नाही. तो प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये सोडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज आमचे सर्व कर्मचारी बांधव जे आता पोलीस बंदोबस्तात असतील, सगळ्या शासकीय निमशासकीय काम करणारे, जुन्या पेन्शनचा देखील मोठा प्रश्न या लोकांचा आहे. तो देखील आपल्याला उद्याच्या काळामध्ये जुनी पेन्शन या लोकांना मिळाली पाहिजे, हा देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे. आज जिथं सभा घेतोय, सभा घेत असताना इथं जे आमचे गाडाधारक आहेत त्यांना लगेच आम्हाला काढावं लागतं. आज खोकेधारकांना त्या ठिकाणी मोकळं करावं लागतं, वारीमध्ये त्रास होतो. परंतु त्यांच्यासाठी जर त्या ठिकाणी सुसज्ज असे शॉपिंग सेंटर केले आणि भविष्यामध्ये त्यांना जे त्रास होतो तो त्रास पुढच्या काळामध्ये कमी करणं गरजेचं आहे. आज आपल्या इथं मुलं त्या ठिकाणी पोलीस भरतीची असेल, त्या ठिकाणी विविध सैनिक भरतीची असेल तयारी करतायत, तर त्या ठिकाणी पंढरपूरला सैनिक भरतीचं देखील होणं अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचं एक बेंच सोलापूरला येणं देखील पुढच्या काळात गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आज मुंबईला जाऊन त्या ठिकाणी केसेस 5 कोटी आज केसेस त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत. त्याचं जर बेंच आपल्याला सोलापूरच्या वकील लोकांची सगळ्यांची मागणी आहे ती भविष्य काळामध्ये सोडवण्यासाठी उद्याच्या त्या ठिकाणी खासदारांनी काम करणं गरजेचं आहे. आज पंढरपुरामध्ये संत सृष्टीसारखा एक काम करू शकतो, ते देखील आपल्याला पुढच्या काळात करावं लागेल. पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी हद्दवाढ भागामध्ये नगरपालिका पण टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी तलाट्यांकडनं शेतसारा देखील घेतला जातो. एकाच जागेचे 2 टॅक्स भरले जातात आणि त्या शेतकऱ्याला त्या प्लॉट धारकाला, घरधारकाला जो त्रास होतोय तो उद्याच्या काळात आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. पंढरपूरच्या असलेल्या आजूबाजूला 10 ते 15 किलोमीटर भागामध्ये त्या ठिकाणी अंतरामध्ये सगळ्या गावांना प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उपाययोजना करून त्या गावांना पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल, कारण भाविक आल्यानंतर आजूबाजूच्या 10-15 किलोमीटर गावामध्ये राहतात, त्यांची सुख सुविधा करणं देखील पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे. 65 एकराच्या शेजारी असलेलं रेल्वेची जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करून 65 एकर डेव्हलप करण्याची देखील पुढच्या काळात गरज आहे. आज मंगळवेढ्याचा 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, त्यातला 11 गावाचा प्रश्न सुटलाय, त्यातला 24 गावाचा प्रश्न पुढच्या काळात सोडवण्यासाठी देखील आपण वचनबद्ध राहून पुढच्या काळात काम करणं गरजेचं आहे. संत दामाजी असतील, संत कुर्मदास असतील, संत सावतामाळे असतील, सीताराम महाराज असतील, त्या ठिकाणी युवतीला शेवटच्या छत्रपतींची समाधी असेल, तिथले सर्व त्या ठिकाणी गोष्टीला आज पुढच्या काळामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाच्या बरोबर त्या ठिकाणी आपल्याला कृषी पर्यटन आणि पंढरपूर आणि आपल्या परिसराला अर्थकारणाने मजबूत करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य होतं, त्या किल्ल्याला देखील दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्या किल्ल्याला देखील ऐतिहासिक दर्जा देऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य असल्यामुळं
त्या मंगळवेढ्याच्या किल्ल्याला एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन देखील करणे गरजेचं आहे. या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आज त्या ठिकाणी आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना यावर्षी 10,81,000 टन गाळप करून 10,85,000 टन क्विंटल साखर त्या ठिकाणी उत्पादित केली. आज कारखान्यानं त्या ठिकाणी यशस्वी गाळप करत असताना कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं. त्या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून भविष्यामध्ये त्यांच्या कुठेही धक्का लागणार नाही. आज त्यांना अडचणीचं आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे, परंतु भीती त्या ठिकाणी बाळगू नका. मी मगाशी देखील बोललो, आत्ता देखील आपल्याला सांगतो, सभासदांनी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कारखाना चालवणारा माणूस म्हणून निवडून दिलंय. वेळ पडली तर त्या ठिकाणी मी स्वतःला घाण ठेवेन, पण कारखान्याला काय होऊ देणार नाही. त्या ठिकाणी जो काही निर्णय त्या ठिकाणी माझा एखादा अजून कारखाना इकायची वेळ आली इकेन, परंतु आपल्या कारखान्याला काय होऊ देणार नाही एवढीच या निमित्तानं ग्वाही देतो. उद्याचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला भरघोस मताने निवडून द्यावे एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आबासाहेब. यानंतर माढा लोकसभा यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा जाणता राजा, आदरणीय आमचे मार्गदर्शक पवार साहेब, ज्यांना मी काका म्हणते, आदरणीय कृष्णसिंहराज होळकरजी, आदरणीय निंबाळकरजी, आदरणीय धैर्यशील दादा, आदरणीय अभिजित दादा, आदरणीय प्रवीण गायकवाडजी, आदरणीय उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट, आदरणीय काँग्रेस पक्ष, आदरणीय आम आदमी पार्टी, आदरणीय CPIM चे उपस्थित सर्व नेते, आदरणीय सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील ताई, उपस्थित सर्वच मान्यवर, वेळेअभावी मी सगळ्यांची नावं घेत नाही, क्षमा असावी. संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, आमचं अहोभाग्य की एकेकाळी माझ्या वडिलांसोबत ज्या जाणता राजाने काम केलं, माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केलं, हा उभा महाराष्ट्र ज्यांनी घडवला, ते पवार साहेब आज दादा आणि माझ्या प्रचारासाठी आलेत. ह्याच्यापेक्षा मोठं अहोभाग्य एका तरुणीचं महाराष्ट्रात काय असू शकतं. काका, मनापासून आभार. 83 वर्षाचे हा संघर्ष योद्धा आज त्या लेकीसाठी बारामतीत आणि ह्या लेकीसाठी सोलापुरात अनेक तमाम तरुणांसाठी महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र पिंजून काढलेला हा जाणता राजा, त्यांच्या समोर मी नतमस्तक होते. काका, मी माझा प्रचाराचा नारळ नामदेव पायरीवर फोडला. विठू माऊलीचं दर्शन घेऊन मी माझा प्रचार सुरू केला. आज तुमचं दर्शन या ठिकाणी आम्हा दोघांना मिळत आहे, हे देखील हा योगायोग आहे आणि अहोभाग्य आहे. या व्यासपीठावर बोलताना, पवार साहेबांच्या समोर बोलताना धुकधुक आहे, हिम्मत होत नाही, मी कधी बोलत नाही. पण उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मी 2 मिनिटं काही भावना व्यक्त करते. ही लोकसभा लढायची उमेदवारी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानले. मला माहिती होतं की समोर संघर्ष करायचा आहे, पण मी आज 500 गावं फिरली, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, आणि गावागावातून जो प्रतिसाद मिळतोय, एक हिम्मत मिळाली. तुम्ही मला हिम्मत दिली अजून लढायची. शेतकरी मायबाप शेतकऱ्यांनी हिम्मत दिली. काका, बऱ्याच गावांमधून आता असा प्रतिसाद आला, शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय, 3 महिना आधी ठरलंय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. कारण का या 10 वर्षात जर सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर माझ्या शेतकरी मायबापला त्रास झालाय. गावोगावी पाणी नाहीये, उजनीचं नियोजन नाहीये, पिकाला भाव नाहीये, अजून पीक विम्याचं वितरण झालं नाहीये, दुधाला दर नाहीये.
कांदा निर्यात बंद. आजच मी बातमी वाचली की गुजरातचा कांदा बाहेरगावी जातोय, पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद आहे. का आमच्या महाराष्ट्रावर अन्याय झालाय? पाणी नाहीये आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलंय. 10 वर्ष त्रास सहन करताय का? एका 15 लाखाच्या आमिषामुळे. अजून वाट बघतोय. आज 10 वर्ष लागली आपल्याला कळायला की ते खोटं होतं, ते 15 लाखाचं आमिष. पण 10 वर्ष वाया गेली ना सोलापूरची. अहो, जेव्हा 10वी एक नापास होतो, 10वीत एक मुलगा नापास होतो, तेव्हा घरात दुखावता असतो. आई वडील म्हणतात, बाप रे, ह्याचं 1 वर्ष वाया गेलं. पण 10वीच्या परीक्षेला परत तर बसू शकतो. 10 वर्ष आपण मागे गेलोय सोलापूर, त्याचं काय? हा पाप कोणाचा आहे? भारतीय जनता पक्षाने 2-2 खासदार निवडले, कोऱ्या पाट्या, अनुभव नाही, काम नाही, तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं. पण दोघांनी खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. अहो, त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा 3-3दा उमेदवार बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे. पहिला आणला, तो बदलला, दुसरा आणला, दुसरा बदलला, आता उपरा आणला. म्हणजे तुमच्या मताची काही किंमत राहिली नाहीये बीजेपीला. अजून किती अपमान सहन करणार तुम्ही? किती अपमान सहन करणार? तुमच्या बरोबर खेळी खेळली जाते. आणि आता येऊन काय म्हणतात की उमेदवाराकडे बघूच नका, पंतप्रधानांकडे बघा. पण दोघांनी काय एवढे मोठे दिवे लावले? मला या गोष्टीचा खंत वाटतो आणि मी बोलून दाखवते. पंतप्रधानांचं परवाचं भाषण तुम्ही ऐकलं असाल. उमेदवार असू देत, त्यांचे मुख्यमंत्री असू देत, उपमुख्यमंत्री असू देत, पंतप्रधान असू देत, कामाबद्दल बोलत नाहीयेत, मुद्द्यावर बोलत नाहीयेत, मुद्द्यावर येत नाहीयेत. मागच्या 10 वर्षात सोलापूरला काय केलं बोलत नाहीयेत. फक्त धर्म, जात पातची कीड भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावली, आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली, कीड लावली ह्या लोकांनी. पंतप्रधान हा देशाला सांभाळणारा पंतप्रधान असायला पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा नसतो, तो सगळ्यांचा असतो. सगळ्यांना देश एकत्र ठेवण्याचं काम पंतप्रधानांचं असतं. पण परवा काय केलं? इतकं खालच्या पातळीचं भाषण, समाजामध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण केला पंतप्रधानांनी. ह्याचा निषेध करते मी ह्या व्यासपीठावर. ह्या लोकांनी नवीन काहीतरी फॅड चालू केलंय. ठीक आहे, आम्ही स्वागत करतो, मंदिर बांधलं. पण रामाच्या नावावर, देव धर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता. तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता. अहो, मतदान कामावर झालं पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहील. आणि का हो, ह्यांच्या सगळ्यांच्या नारेबाजीत आपल्या विठू माऊलीला विसरू नका. कधीतरी विठू माऊलीचा जय जयकार करा, कधीतरी त्या विठू माऊली बरोबर सेल्फी घ्या. मंदिर बांधलं खरं, पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळा अजून बांधला का नाहीये? विचारा हे प्रश्न. कशाला आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता? काय अधिकार आहे तुम्हाला? या पोलिसांना विचारा. कधी भेदभाव करत नाही. पोलिसांमध्ये सगळ्या धर्माच्या जातीचे लोक असतात, सगळे असतात. ते कधी भेदभाव करत नाही. पण त्यांचं वाईट वाटतं. जे राज्यकर्ते बिघडवतात ना, ते सांभाळत असतात. त्यांना मी सलाम करते. कधीच आपल्या देशामध्ये भेद धर्मावर, जातीवर मतदान झालं नाहीये, कधीच झालं नव्हतं. तुम्ही सगळे सर्वधर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहात. आणि म्हणून आज आपला देश एवढं पुढे गेलाय. पण ह्या भाजपनी पाप करून आज आपला देश मागे घेण्याचा प्रयत्न करतायत. हा महाराष्ट्र, हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे, अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे, हा रमाईचा महाराष्ट्र आहे, जिजाऊचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. आम्ही मगाशी जानकर साहेब म्हणाले, मी महिला आहे तरी लढत नाहीये, मी महिला आहे म्हणून लढते. आम्हाला अभिमान आहे या सगळ्या लेकींचा. त्यांनी जो संघर्ष केला तो आम्ही व्यर्थ नाही जाऊ देणार. आणि म्हणून ही लढाई, ही आमची एकट्यांची लढाई नाहीये, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. जर संविधान बदलण्याचं हिम्मत ह्यांच्यात असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायला पाहिजे की लोकशाहीची ताकद काय आहे. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, ह्यांचे खासदार जाहीरपणे बोलतायत की आम्हाला राज्यसभेमध्ये बहुमत पाहिजे, कारण का आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही, संविधान बदललं तर लोकशाही टिकणार नाही, संविधान बदललं तर माझा शेतकरी मायबाप टिकणार नाही. शेतकरी मायबापांचा अंत
हे भाजप सरकार बघत आहे. आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे. ही लढाई लोकशाहीसाठी लढाई आहे. ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे. ही लढाई त्या वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्याला 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या. काय झालं? 2 पण नोकरी लोकांना, मुलांना काम मिळालं नाही. आणि खाजगीकरणाकडे ह्यांची वाटचाल. खाजगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बीजेपी करत आहे. काय केलं काय ह्यांनी मागच्या 10 वर्षात? फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची, तेवढंच. रात्रीच सगळं करतात. दादा तुम्ही म्हणालात, कोणीतरी म्हणाल की विजय झालाय, पण रात्र वैराची आहे, गाफील राहू नका. कारण ह्यांचे खेळ रात्रीच चालत असतात. आणि म्हणून आज 10 दिवस आहेत. सतर्क राहा, डोळ्यात पाणी तेल टाकून आपण ह्या ठिकाणी हे इलेक्शन लढलं पाहिजे. आज 2 वर्ष झाले की सोलापूर महानगरपालिकेमध्ये इलेक्शन नाही आहेत. 2 वर्ष झाले तुमच्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन नाहीये. कधी का कोणी यांना विचारत नाही. आणि म्हणून उजनीचं नियोजन नाहीये. उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलवलं जातं. काका 1 वर्ष झालंय उजनीचा आवर्तनाची बैठकच झाली नाहीये. म्हणून उजनीचं नियोजन नाहीये. म्हणून आपल्या मंगळवेढा आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना पाणी पोचू नाही शकलं. वाईट वाटतं. आज टँकर पण पोचवत नाहीये प्रशासन. ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. लोकशाहीचा विजय झाला पाहिजे. आणि मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते. आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली तर पहिला आवाज जो लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज जाईल. का लाठीचार्ज केला? 1 दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं, नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले. फसवणीस. त्याच्यानंतर लाठीचार्ज केला. त्याच्यानंतर SIT लावली. आम्ही मागणी केली SIT रद्द केली पाहिजे. ते गुन्हेगार, ते आंदोलकांवर गुन्हे पण दाखल केले. आणि कोणीच बोलायला तयार नाही. सोलापूर आणि माढामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीची गरज आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची गरज आहे. कारण का जर बीजेपी गेली तर तुमच्या बाजूनी बोलणारच कोण राहणार नाही. कारण का तिथे हुकुमशाही आहे. बोलले तर ईडी. अभिजित दादा संघर्ष करा, हिरो बनाल. बघा मागे लागलेत. म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे. तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोचायला पाहिजे. आम्ही वाया नाही घालवणार ती संधी मागच्या दोघांसारखी. त्यांनी फक्त तुमचा वापर केला आणि सत्तेची मजा घेतली. आज बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आज पवार साहेबांच्या समोर खरंच खूप मुद्दे आहेत. पण आपला आशीर्वाद राहू देत एवढीच मी या ठिकाणी विनंती करते. येणाऱ्या 7 मेला दादांच्या नावाच्या बाजूचं चिन्ह, तुतारी घेतलेला माणूस आणि माझ्या नावाच्या बाजूचं चिन्ह हात पहिल्या क्रमांकावर आहे. दादा तुम्हाला कोणता क्रमांक मिळाला? 2. 1 आणि 2. आपण भरघोस, आपण आशीर्वाद स्वरूपात मतदान द्याल आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मित्र हो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 6 दशकात या देशात अनेक राजकीय नेते उत्तुंग लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले पाहिले आणि तितक्याच वेगाने त्यांच्या नेतृत्वाचा ऱ्हास होतानाही पाहिले. पण महाराष्ट्राच्या भूमीने आणि विशेषतः बारामतीच्या कसदार मातीने या देशाला एक मुरब्बी, मुत्सद्दी आणि धुरंधर अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा नेता दिला की जो गेली 50 ते 55 वर्ष झाली भारतीय राजकारणात एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे अखंड तळपत आहे. ते म्हणजे महाचाणक्य, शेतकऱ्याचा जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
झालं का? अशा या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधी, माझेचे उमेदवार देवीचे मोहिते पाटील, सोलापूरचा उमेदवार प्रणिती शिंदे आज अडचणी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते इंद्रशे राजे आणि अनिलाबाई होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार श्रीमंत भूषण सिंग राजे होळकर, विठ्ठल सहकारीचे अध्यक्ष अभिजित पाटील, प्रवीण गायकवाड, साईनाथ अभंगराव, उत्तमराव जानकर, रघुनाथराव राजे निंबाळकर, प्रकाश पाटील, डॉक्टर अनिल देशमुख, सत्यवान सरगर, सुभाष भोसले, प्रथमेश पाटील, संदीप फानके, शरद कोळी, संभाजी शिंदे, शिवाजी सुवर्ण शिवपुरे, गणेश पाटील, अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, बऱ्याच दिवसातून आज या व्यासपीठावर बोलायला मी उभा आहे. अनेक वेळेला या ठिकाणी आलो, अनेक वेळेला या ठिकाणी बोलून गेलो. पंढरपूर या देशाच्या सर्वसामान्य माणसाचं श्रद्धेचं स्थान आहे. तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः गांधी, नेहरू, इंदिराजी, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला सातत्यानं समर्थन देणारं असं एक शहर अशी ही नगरी आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासात आणि स्वातंत्र्याच्या नंतर नवीन महाराष्ट्र आणि भारत उभा करण्याच्यासाठी ज्यांनी या मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं अशा अनेकांची आठवण मला होते. माझ्या ऐकिवात जयंतराव मोरे होते. 1947 साली संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्या काळामध्ये वाही राहुल नावाचे अत्यंत प्रभावी वक्ते, संघर्षशील व्यक्तिमत्व या जागातून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं, पतोधन केले. विकासाच्या कामाची दृष्टी असलेले आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे असे सगळ्यांना वळवून जाणारे अब्दुल अण्णा पाटील यांची मला या ठिकाणी आठवण होते. तात्या जिंगरे होते, श्रीमंत सुधाकरराव परिचारक होते, भारत बोंद्रे होते, भारत भालके होते. अनेकांची नावं घेतायची की त्यांनी पंढरपूरच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काही ना काहीचे योगदान केलं. आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालो. प्रश्न भयंकर आहे देशाच्या समोर, राज्याच्या समोर. जिल्हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये 6 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मला मिळाली आणि मला आठवतं त्या सगळ्या काळात पाणी ही समस्या होती. 71-72 साली प्रचंड दुष्काळ पडला. 5 लाख लोक रोजगार हमीच्या कामावर या जिल्ह्यात काम करत होते. माढा असेल, करमाळा असेल, शेजारचा तालुका असेल,
इकडे सांगोला असेल, कुठेही जा, हजारो लोक दुष्काळी कामाला काम करतात. हे चित्र या जिल्ह्यामध्ये होतं. आणि आम्ही लोकांनी ठरवलं होतं की या जिल्ह्याचा चेहरा बदलायचा. सुदैवानं आधीच्या नेत्यांनी अत्यंत वरची पावलं टाकली आणि काही निर्णय घेतले, ज्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. उजनी धरण ही संजीवनी होती. मला आठवत आहे की आज उजनीचे वेगळे फसले, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला. पण उजनीचं उद्घाटन जेव्हा झालं त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. ते उद्घाटन झालं यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते. ते पाणी स्वच्छ होतं, चिंता नव्हती, पाण्याचा साठा प्रचंड होता. आणि ते धरण बांधलं आणि सुरू होणार होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे नेते होते. त्यांना निमंत्रित केलं या उद्घाटनाच्यासाठी. आणि मला आठवतं त्यांचं भाषण. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं, पांडुरंगाचा उल्लेख करून, पांडुरंगा तुझी चंद्रभागा आज आम्ही इथं आजवली, आज ही आम्ही इथं आजवली. आणि त्यामुळे तुला असं वाटत असेल की लोकांच्यात अस्वस्थता येईल, पण ते खरं नाही. चंद्रभागा आम्ही आजवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उन्हातान्हाचा विचार न करता, दगडा धुंद्याचा विचार न करता विठ्ठलाचं नाम स्मरण करून वर्षानुवर्ष माझा वारकरी या ठिकाणी येतोय. त्याला चिंता वाटेल की चंद्रभागेमध्ये त्याला अंघोळ करायला पाण्याची उपलब्धता आहे का नाही, आणि तुझं दर्शन होईल का नाही. चव्हाण साहेबांनी सांगितलं की पांडुरंगा ही तुझी चंद्रभागा आम्ही इथं आजवली. ती आजवल्याच्या नंतर या दुष्काळी जिल्ह्याच्या गावागावात शेतामध्ये तिथं पाणी जाईल. पाणी जाऊन मंगळवेढ्याची प्रसिद्ध ज्वारी, त्यासारखं ज्वारीचं पीक घेतलं जाईल. आणि चिंता करायला कधी वाचणार नाही, तर त्या ज्वारीच्या कणसाच्या दाण्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन त्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि त्यावेळी तो अत्यंत खुशीने जाईल. हे भाषण मला आठवत आहे. आणि ती आता उजवी उघडली. आत्ताच या ठिकाणी सांगितलं अभिजित पाटलांनी की या जिल्ह्यामध्ये 40 साखर कारखाने. महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्यांचा कारखाना या जिल्ह्यामध्ये माळी नगरला निघाला. आणि पहिल्या शेतकऱ्यांच्या मालकीचा सरकारी साखर कारखाना सरकारराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली अकलूजच्या परिसरामध्ये इथं निघाला. आणि त्यावेळी मी अनेकदा जात असे, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जात असे. आणि अभिमान वाटत असे की या जिल्ह्यामध्ये एकेकाळी दुष्काळ होता, तिथं आज कारखाने व्हायला लागले. पण तिथं किती बदललं बघा. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये साखरेचं उत्पादन करतात. ही साखर सर्व हिंदुस्थानामध्ये जाते, देशाच्या बाहेर सुद्धा जाते. या उजनीनं लोकांची स्थिती सुधारली, संपन्नता आली. आणि काळ्या आईचं इमान राखणारा इतका कष्ट केली. त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल केले. आम्हाला लोकांचा प्रयत्न होता की फळबागांच्या संबंधी हा जिल्हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा जिल्हा होणं शक्य आहे. आणि त्या दृष्टीने काही पावलं टाकली. आपण बघितलं आज या जिल्ह्याची द्राक्ष ही जगामध्ये जातात, या जिल्ह्याची डाळिंब जगामध्ये जातात, आज या जिल्ह्याची केळी जगामध्ये जातात. एवढी फळाच्या संदर्भाची क्रांती एका उजनीमुळं आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्यामुळं आज या ठिकाणी झाली. याचा सार्थ अभिमान तुम्हा सगळ्यांना आहे. पांडुरंगाची कृपा आहे, त्यामुळे या प्रकारचं यश हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करता आलं.
अनेकांच्याबरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली. अनेक नेते या ठिकाणी होऊन गेले. मगाशी मी त्यांची नावं घेतली. विशेषतः उदयनरावांना, सुधाकर फलितार, भारत भालके या सगळ्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला स्वतःला मिळाली. आणि त्या काळामध्ये माझ्यावर काम करायला सुशील कुमार शिंदे हे इथे ठिकाणी होते. मला आठवते, कदाचित वहिनीला माहिती आहे का नाही मला माहीत नाही, सुशील कुमार शिंदे हे मुंबईमध्ये होते. माझी इच्छा होती की त्यांनी विधानसभेत जावं. प्रयत्न आम्ही लोकांनी केला, संधी मिळाली नाही. दलितांच्यासाठी, मागासवर्गीयांच्यासाठी करणाऱ्याची जागा होती. आणि सगळ्यांनी सुशील कुमार शिंदेना आग्रह केला की तुम्ही करणाऱ्याचं उभा राहा. त्या काळात तिकीट मागायची. तिकीट मागायला आम्ही यशवंतराव चव्हाणांच्याकडे गेलो. यशवंतरावजींना सांगितलं की तरुण माणूस आहे, शिक्षित आहे, त्यांना संधी द्या. चव्हाण साहेबांनी मान्यता दिली. त्याचं तिकीट झालं. त्याला परवानगी दिल्लीची लागत असेल. आणि दिल्लीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव गेला. इंदिराजी त्या ठिकाणी होते, जगजीवनराव त्या ठिकाणी होते. जगजीवनरावांनी सुशील कुमार शिंदेच्या ऐवजी तायफा हरी सोनवणे नावाच्या एका त्यांच्या सरकाराचं नाव सुचवलं. आम्ही लोकांनी आग्रह केला. आणि इंदिराजींनी जगजीवनराव हे वरिष्ठ नेते आहेत आणि त्यामुळे त्यांचं ऐकावं लागेल असं सांगितलं. शिंदे साहेबांचं तिकीट कसलं. आम्ही अस्वस्थ झालो, दुःखी करत आलो आणि काहीतरी काम करायचं ठरवलं. 3 महिने झाले, निवडणुका झाल्या. तायफा सोनवणे निवडून गेले आणि थोड्या दिवसांनी ते आजारी पडले आणि त्यांचा अंत झाला. त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जागा रिकामी झाली. आणि त्या रिकामी जागेवर नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते या सगळ्यांच्या साथीने आम्ही सुशील कुमार शिंदेंचं उमेदवारीच्या ठिकाणी केली. आणि प्रचंड मतांनी करणाऱ्याच्या जनतेनं, सोलापूरच्या जनतेनं त्यांना निवडून दिलं. आणि मला आनंद एका गोष्टीचा, ते निवडून गेले. थोड्या दिवसात मंत्री झाली. आणि नुसतंच मंत्री तिथे झाले नाही, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन या जिल्ह्याचं नावलौकिक देशामध्ये वाढवायचं काम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नंतर देशाचा गृहमंत्री होण्यापर्यंत ते पोहोचले. आणि सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा ही संबंध देशामध्ये याचं ऐतिहासिक काम त्यांनी केलेलं होतं. मला आनंद आहे की आम्ही अनेक लोकांनी एकत्रित काम केलं. शंकरराव मोहिते साहेब होते, आम्ही लोक ज्युनियर होतो पण पदावर होतो. विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, मी स्वतः पालकमंत्री होतो. आणि आम्ही बघितलं की त्या सगळ्या काळामध्ये संकट किती असली ते जीवाभावानं एकत्रपणानं काम करण्याचा दृष्टिकोन हा आम्हा सगळ्यांचा होत असे. आणि त्याला सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने अंतःकरणापासून आणि साथ दिली. आणि त्याबरोबर या जिल्ह्याचा चेहरा बदलता कसा येईल यासाठी आम्ही सगळ्यांनी सामुदायिकपणानं काळजी घेतली. आणि शिंदे साहेबांना मोठी संध्यावर अधिक काम त्यांच्या मार्फत या ठिकाणी होऊ शकलं. फिजी बदलली. आता आपण 2 तरुणांचं भाषण ऐकलं. आपण या ठिकाणी फडणवीसचं भाषण ऐकलं आणि शेजारच्या मतदारसंघाच्या उमेदवाराचं भाषण ऐकलं. लोकांच्या वेळी, लोकांची आधीची पिढी आम्हाला लोकांच्यावर काम करत. आज ही पिढी हळूहळू नव्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी बाजूला झाली आणि नव्यांना ही संधी दिली. या पद्धतीनं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये या दोघांचा विचार, दोघांची भाषणं मी ऐकली आणि ऐकतोय की फायद्याच्या नंतर
या जिल्ह्याच्या प्रश्नाचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रश्नांची नोंद लोकसभेमध्ये घेण्याच्यासाठी दृष्टी आणि कर्तृत्व असलेले असे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आहेत. आणि त्या दोघांच्या विजयाच्या नंतर तुम्हा लोकांच्या पाठिंब्याच्या नंतर हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर संसदेमध्ये चमकल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. निवडणूक अतिशय महत्वाची. आधीच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं आज या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाच्या ग्रसांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता कोणाला मिळते ती लोकांच्यासाठी चालवायचा अधिकार असतो. पण मिळालेली सत्ता ही जमिनीवर पाय ठेवून लोकांच्यासाठी चालवायची भूमिका ही प्रत्येकाने घेतली पाहिजे. आज काय चित्र दिसतंय? मोदी साहेबांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्या सत्तेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंसा आहे. भाषणं देतात. काय भाषणं देतात? जवाहरलाल नेहरूंच्या टीका करत, राजीव गांधींच्या टीका करत, राहुल गांधींच्या टीका करत. अरे तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहे. मगाशी कोणत्या सांगितल्याची गोष्ट खरी आहे. प्रधानमंत्री एका पक्षाचा असत नाही, तो संपूर्ण भारताचा असतो. आणि त्याने प्रत्येक नागरिक हा आपला आहे आणि त्याच्या आपण घटक आहोत ही दृष्टी कायम ठेवली पाहिजे. पण जवाहरलाल नेहरूंचा टीका करण्याच्यासाठी आपला वेळ मोदी साहेब घालवतात. ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी आयुष्याचे अनेक वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घालवली आणि तुम्हा आम्हाला गांधींच्या विचाराने देशाला स्वातंत्र्य करून दाखवलं. देशाचं स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर संसदीय लोकशाही पद्धतीनं आणि आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन हा देश पुढे नेण्याचा आणि देशाचा नावलौकिक जगात करण्याचं ऐतिहासिक काम जवाहरलाल नेहरूंनी केलं. त्यांचं टीका करण्याचं काम तुम्ही करता. कशासाठी टीका त्यांचं पण ते करतात. बाकीच्यांच्या टीका करतात. अन्य राजकीय पक्षांच्या टीका करतात. अरे प्रधानमंत्री तुम्ही सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे. पण ती भूमिका त्यांची नाही. जाईल त्या ठिकाणी त्यांचं भाषण ऐका. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं 4 दिवसाच्या पूर्वी त्यांनी एका ठिकाणी भाषण केले आणि जातीमध्ये धर्मामध्ये अंतर निर्माण होईल अशा प्रकारचं भाष्य त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवले. अनेक प्रकारचे निकाल त्यांनी घेतले. अनेक प्रकारची टीका टिप्पणी त्यांनी अनेकांच्या घेतली. राहुल गांधी एक उदयाला आलेला तरुण सवन देशाची स्थिती समजण्याच्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत चालत जातो, उन्हातान्हात जातो, रस्त्याने भेटणाऱ्या लोकांना भेटतो, त्यांच्या समस्या समजून घेतो आणि वार न उद्या संधी मिळाली किंवा ना मिळाली तर ज्या लोकांच्या समस्या दूर करण्याच्यासाठी ते विचार करतो. ते राहुल गांधींच्या शहादादा म्हणून टीका करायची. आणि त्यांनी काही केलं कमीत कमी त्याच्याबद्दल चांगलं बोलता नाही आलं, वाईटचं बोलू नका. पण ही भूमिका या प्रधानमंत्र्यांच्या अंतःकरणामध्ये नाही. ते जे चालवायच्या पण त्यांच्या एका विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरणाऱ्या लोकांच्यासाठी चालवायचा हे सूत्र घेऊन आज ते देशाचं काम करत आहेत. आणि म्हणून देशाच्या समोर संकटाची स्थिती आहे. लोकशाहीवर त्यांचा किती विश्वास आहे याची संख्या आज लोकांच्या मनात शंका येते. आपण बघतो सत्तेचा वापर हा लोकांना प्रोत्साहित करण्याच्यासाठी आज झारखंड नावाचं राज्य, ते झारखंड हे आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्यमंत्री आहे. त्या आदिवासी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे काही प्रश्न सुचले नाहीत आणि म्हणून केंद्र सरकारनं टीका टिप्पणी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं.
राज्याचा मुख्यमंत्री तुलना देशाची राजधानी दिल्ली, दिल्लीमध्ये 3 वेळेला निवडून आलेला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव. अनेक क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. तिथल्या शाळा, तिथल्या शैक्षणिक संस्था, तिथल्या आरोग्याच्या संस्था, तिथल्या क्रीडेच्या क्षेत्राच्या संस्था, या प्रत्येक ठिकाणी एक ठसा उमटेल अशा प्रकारचं काम अरविंद केजरीवालनी केलं की ते काम बघण्याच्यासाठी देशातून तर येतात, पण देशाच्या बाहेरून सुद्धा लोक येतात. आज त्या अरविंद केजरीवालनी केंद्र सरकारच्या धोरणात टीका टिप्पणी केली, आज त्याला तुरुंगामध्ये देतात. मुख्यमंत्री लोकांनी निवडून दिलेला, 3 वेळा निवडलेला मतं मानतो आणि लोकशाहीमध्ये मतं मांडण्याचा अधिकार हे सगळं सत्य असताना ते मत आम्हाला पसंत नाही, त्यासाठी तू तुरुंगात जा. त्यांचे काही खासदारांना तुरुंगात असलं, ममता बॅनर्जींच्या काही मंत्र्यांना त्यांच्या खाते वेगळी केली. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख सारखा उत्तम काम करणारा महाराष्ट्राचा गृहमंत्री कारण नसताना त्याला तुरुंगामध्ये 6 महिने टाकलं. शेवटी सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही हे सांगून त्यांची सुटका केली. अशाच प्रकारचं काम सामन्याचे संपादक आणि फार्लमेंटमध्ये माझे सहकारी संजय राऊत शिवसेनेचे नेते केवळ वृत्तपत्रात टीका केली आणि त्याने तुरुंगामध्ये टाकलं. राज्य याच्यासाठी का सत्ता तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या विचाराच्या विरुद्ध कुणी काही बोलतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही सत्ता घेता. मग रशियाचा पुतीन आणि तुमच्यामध्ये फरक काय? आज रशियामध्ये हुकुमशाही जर असेल तर ती हुकुमशाही हळूहळू भारतामध्ये आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे अशी शंका जर लोकांना आली तर त्याबद्दल लोकांना दोष देता येणार नाही. याचा अर्थ एकच आहे, आपण जागरूक राहिलो नाही, परिवर्तन केलं नाही. हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाचा कारभार करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या या देशाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, बाकीच्या सगळ्या नेत्यांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला तो अधिकार जतन केला पाहिजे. त्या अधिकारावर आज संकटाचे ढग त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यासाठी तुम्ही मी सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि त्यासाठीच ही निवडणूक महत्त्वाची आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये मला आनंद आहे की राजकीय पक्षांनी या 2 तरुण उमेदवारांना धैर्यशील एका बाजूनं आणि फणीची एका बाजूनं या दोघांनाही संधी दिली. तुमच्या मताचा विक्रम करून त्यांना महादेशाच्या लोकसभेमध्ये पाठवा. मी तुम्हाला खात्री देतो, मी सुद्धा संसदेमध्ये आहे. या नव्या पिढीच्या उत्तम जाणकार प्रतिनिधींना या जिल्ह्याच्या प्रश्नाच्यासाठी त्यांना कुठलीही अडचण आली, त्यांच्यापुढे कुठलंही संकट आलं तर मी आणि आमचे सिनियर अधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील आणि त्यांच्यामार्फत तुमचे सगळे प्रश्न शोधून घेऊन त्यांना साथ देण्याचं काम केलं जाईल एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सन्मानित